सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. विवेक चुडामणी तथा हौसध्वनी प्रकरण 13 प्रश्न चिकित्सा यातील 67व्या श्लोकापर्यंत काल आपण लेखनामध्ये आलो. आता 68 पासून पुढे सुरू करूया. मोक्षस्य हेतु प्रथमो निगद्यते वैराग्य मत्यंतम नित्यवस्तुषु ततः समश्चापि दमस्ति तीक्षा न्यासक्तसक्ताखिल कर्मणां भुषम् अनित्य वस्तु प्रति वैराग्य मोक्ष हेतु प्रथमतो वसे समदमति तीक्षा पूर्ति लक्षण इच्छारूप कर्मत्याग तदनंतर असे. आचार्य मोक्षाचा प्रथम हेतू सांगताना किंवा मोक्षाला कारणीभूत ठरणारे प्रथम लक्षण सांगताना म्हणतात, सर्व नाशिवंत अनित्य भ्रामक वस्तुजाताबद्दल विरक्ती हे प्रथम मोक्ष लक्षण समजावे. त्यानंतर शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान यांची पूर्ती व त्यातून उद्भवणारे आसक्तीपूर्ण कर्मांचे टाकणे व इच्छारूप कर्मांचा त्याग हे मोक्षाचे लक्षण समजावे. पुढे 69 ततस्तुतिस्तनमननं सतत्व ध्यानं चिरं नित्य निरन्तरं मुने ततो विकल्पं परमेत्य विद्वान येव निर्वाण सुखं समृच्छति. श्रुती पडे श्रवण मनन नित्य निरंतर आत्मतत्वध्यान साधी मुनी मग अनुसंधान प्राप्त करी निर्विकल्प निर्वाण सुख विद्वान. या 2 श्लोकात आचार्याने मोक्षापोत कसे जाता येते हे स्पष्टतेने मानले आहे. भौतिक जगाबाबत विरक्ती, सद्गुण संपन्नता, इच्छारूप कर्मांचा म्हणजे संकल्पपूर्ण कर्मांचा पूर्ण त्याग, वेदशास्त्र रचनांचे श्रवण मनन निधिध्यासन आणि सातत्याने शून्य ब्रह्माचे अनुसंधान मुनी करीत असतो. त्यानंतर पूर्ण निर्विकल्प किंवा हेतू रहित निर्विचार शांती सुख आणि अंतिमता केवळ असणे किंवा कैवल्य प्राप्ती अशा ज्ञानी विद्वानास होते. 70 यद्दोद्धव्यं तवेदानि मात्मानात्मविवेचनं तदुच्यते मया सम्यक् श्रुत्वात्मन्यवधार्य. जाणण्यायोग्य तुझसी दोराही आत्मानात्मविवेकत्या समजावून तुझ मी सांगे चित्ती दृढ स्थिर अवधारित्या. जो आत्मा अनात्मविवेक जाणणे तू योग्य आहेस तो मी तुला आता सविस्तर सांगत आहे. त्याला तू आपल्या चित्तात दृढतापूर्वक स्थिर कर, त्याचे उदाहरण कर. प्रकरण 14 स्थूल शरीर मज्जा अस्थिमेद तलरक्त चर्म त्वगावैर्धातुभिरेभिरन्वितं पादोर्वक्षो भुजपृष्ठमस्तके रङ्गैरुपाङ्गैरुपयुक्तमेतत् अहं ममेति प्रथितं शरीरं मोहास्पदं स्थूलमिति वियते बुधैः. मज्जा अस्थिमेधमांस रक्तचर्म तथा त्वचा सप्तधातु निर्मितसे चरणजांग वक्षभुजा पाठमस्तकांगोपांग युक्तवे मोहरूपही. मी माझे म्हणती त्यासी स्थूल शरीर ज्ञानी बोलती. मज्जा संस्था अस्थि चरबी मांस रक्त तांबी त्वचा आदी सप्तधातू निर्मित पाय जांग छाती हात पाय मस्तक आदी अंगोपांगाने युक्त मोहमयी शरीराला मी माझे म्हणून ओळखतात. त्याला स्थूल शरीर असे म्हणावे. त्याला स्थूल शरीर असे ज्ञानी म्हणतात. पुढे नभो नभस्वदहनांबुभूमया सूक्ष्मानि भूतानि भवन्ति तानि परस्परांशैर्मिलितानि भूत्वा स्थूलानि च स्थूल शरीर हेतवः मात्रास्तदीया विषया भवन्ति शब्दादया पंच सुखाय भोक्तुः. आकाश वायू तेज पाणी पृथ्वी सूक्ष्मतम पंचक हे असे परस्परा मिळवी तेव्हा स्थूल शरीर जन्मत हे असे. पंचभूती पंचतन्मात्रा शब्दादी पंचविषय राहती भोग सुख हेतू जीवा हे पुरवीतती. स्थूल शरीर म्हणजे काय तर स्थूल शरीर म्हणजे काय ते सांगितल्यावर आचार्य सांगतात की आकाश वायू तेज पाणी पृथ्वी
भूतेच असतात. यांच्या परस्पर संयोगाने स्थूल शरीराचा जन्म होतो. या स्थूल शरीरात वास करून असलेल्या सूक्ष्म भूतांच्या त्याहूनही अधिक सूक्ष्म तन्मात्रा म्हणजे अधिकतर सूक्ष्म रूपे असतात. तेव्हा स्थूल शरीराचा जन्म होतो आणि स्थूल शरीरात वास करून असलेल्या सूक्ष्म भूतांच्या अंतर्गत त्याहून अधिक सूक्ष्म तन्मात्रा म्हणजे अधिक सूक्ष्मतर रूपे असतात. त्यांना तन्मात्रा म्हणतात. या तन्मात्रांचे शब्द स्पर्श रूप रसगंध आदी पंचविषय असतात. त्या विषयांचा हेतू जीवाला सुखोपभोग प्राप्त करून देणे हा असतो. येषु मूढा विषयेषु बद्धा रागो रूपाशेन सुदुर्दमेन आयन्ति निर्यान्त्यध ऊर्ध्वमुच्चै स्वकर्मदूतेन जवेन नीताः विषयी मूढ विषयबद्ध प्रेमरूपाशेत दृढ विस्तृत गुंतती स्वकर्मदूत स्वाद्वारे ऊर्ध्वाधम उच्च योनि तिरतरारती. शब्द स्पर्श रूप रसगंध या आकाश वायू तेज पाणी आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या पंच तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म रूपे आहेत. या तन्मात्रा म्हणजे प्रत्यक्षात मानवाच्या 5 तऱ्हेच्या इंद्रियाधीन भोगाची कारणे आहेत. अशा भोगांमध्ये म्हणजेच विषयामध्ये जे मूर्ख अडकतात ते विषयबद्ध असतात. प्रेम रूप आशा यामध्ये ते अत्यंत दृढतेने आणि विस्तृत व्यापून अडकलेले गुंतलेले फसलेले असतात. असे अडकणे म्हणजेच त्यांची कर्मरूप अवस्था कर्मबद्धता होय. अशी माणसे आपल्या कर्मरूपी दूताद्वारे कर्मरूपी वेगवान अश्वाद्वारे ऊर्ध्व अधम उच्च यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी योनीला प्राप्त होत असतात. प्रकरण 15 विषय निंदा. शब्दादिवी पंचभीरेव पंच पंचत्वमापुष्य गुणे बद्धा कुरंग मातंग पतंग मीन भृंगानर पंचभिरस्थितासि. शब्दादि पंचविषयातील एक विषयी बद्ध असती रे. मृगहत्ती पतंग मासा भृंग तरीही मरणा पावती ते. अडकून राहे जरी जगिया नर पंचविषय शरण तरी त्या कोण तारी सुखवी कैसे त्याचे मरण. शब्द स्पर्श रूप रसगंध आदी पंचमहाभौतिक तन्मात्रा म्हणजे इंद्रियांचे विषयच होत. त्या पंचविषयातील केवळ एक विषयात भोगलिप्त होऊन अडकलेले हरिण हत्ती पतंग किंवा लहानसा कीटक मासा भुंगा सुद्धा जर त्या भोगविषयाच्या अधीन होऊन शेवटी नाश पावतात तर मग या 5ही विषयाने बद्ध असलेल्या माणसाचे काय. त्याचा मृत्यू कोण व कसा चुकवू शकेल. त्याचा नाश तर अटळच आहे. 75 दोषेण तीव्रो विषय कृष्ण सर्प विषादती विषम निहंती भोक्तारम भ्रष्टारम चक्षुषा प्रियम. कृष्ण सर्प विषाहूनही विषय दोष अति जहालतोसे. विषमारी भोक्त्यासी विषय द्रष्ट्या सैन सोडीतसे. कृष्ण सर्पाच्या विषाहूनी विषय दोषाचे विष अति जहाल असते. विषबाधा झालेल्या किंवा विषय सेवन केलेल्यालाच नष्ट करते. मात्र विषय दोषाचे विष केवळ डोळ्याने विषय पाहणाऱ्यालाही नष्ट केल्याशिवाय राहत नाही. 76 विषयाशा महापाशाद्यो विमुक्त सुदुस्तज्जतात सैव कल्पते मुक्ते नान्यस्य शास्त्र वेद्यति. विषयाशा दुर्धर बंधा तुम्ही बाह्य मुक्त राही जो. मोक्ष भाग त्यासाठी षटशास्त्र विदासीन सेचितो. विषयाशा बंध अत्यंत दुर्धर तोडण्यास कठीण असा असतो. त्यामधून जो बाहेर मुक्त असतो तोच मोक्षाचा भागीदार असू शकतो. अन्यथा षटशास्त्र संपन्न शास्त्रविधासाठी सुद्धा मोक्ष असू शकत नाही. तोच मोक्षावर हक्क सांगू शकत नाही. आपात वैराग्योतो मुमुक्षुन वाग्विपारं प्रति यातु मुद्यतान्. आशाग्रहो मज्जयतेऽन्तराले विगृह्य कंठे विनिवर्त वेगात्. क्षणिक विरागी मुमुक्षु भवसागर तरण्या जरी यत्न करी. आशारूपी मगर कंठ पकडून मध्येच त्या मारी. काही माणसांना मध्ये अल्पावधीसाठी विरक्ती येते आणि ती मोक्ष मिळवण्यासाठी अशी माणसे आतुर होतात. त्या दिशेने उद्युक्त होतात प्रयत्नशील राहतात. मात्र असे क्षणिक विरागी मुमुक्षु
वास्तवात अशा बंधनातून सुटलेले नसल्याने त्यांना भवसागर संसार सागर पार तर होता येतच नाही. उलट पक्षी आशारूपी मगर त्यांचा कंठ घट्ट पकडून तीव्र वेगाने मध्ये चढवून बुडवून त्यांचा सर्वनाश करतो. 78 विषयाख्यग्रहो येन सुविरक्तस्थिनाहतः सगच्छति भवाम्भोधे पारं प्रत्युभवर्जितः वैराग्यरूप खड्गाने विषय मगरासी मारितो भवसागर तरुणी जाई निर्विघ्न पार होईतो. विषय रूप आशा रूप मगराचा तोच नाश करू शकतो ज्याच्यासाठी वैराग्य रूप खड्ग असते. ज्याच्याजवळ वैराग्य रूप खड्ग असते. तीव्र वैराग्य आशारूपी भ्रामक बंधने बेड्या तोडू शकते. अशा तीव्र वैराग्याची प्राप्ती ज्याला झाली आहे तो हा संसार सागर निर्विघ्नपणे तरुण सहजतेने पैल तीरावर पोचतो, मोक्ष प्राप्त करून घेतो. 79 विषम विषय मार्गैर गच्छन्तो नच्च बुद्धेः प्रतिपदमभियातो वृत्तिरप्येष विद्धि इत सुजन गुरुक्त्या गच्छता स्वस्य युक्त्या प्रभवति फलसिद्धी सत्या नित्येह विद्धि. विषम विषय मार्गासी हीन बुद्धी जरी धरी ऐशा मार्गी पदोपदी धरी मृत्यू घासत्या करी गुरुजन वचनानुसारी संयुक्ती मार्ग जो धरी सत्यवचन समजे जाणे फलसिद्धी निश्चित त्या करी. विषयरूपी विषम व संयुक्तिक मार्गावरून हीन बुद्धीचे किंवा मलिन बुद्धीचे लोक वाटचाल करतात. त्यांना पदोपदी मृत्यू धरतो आणि आपला घास बनवतो. ते मृत्यूचे अन्न बनतात. मात्र गुरुवचन किंवा हितैषीचे सांगणे समजून सज्जनोक्ती मान्य करून त्याप्रमाणे जो मार्गक्रमण करतो त्याला मात्र फलसिद्धी प्राप्त होतेच होते. ते 100% सत्य समजावे. मोक्षस्य कांक्षा यदि वै तवास्ति त्यजाति दूराद् विषयान् विशम्यता पीयूषवत्तोषदयाक्षमागव प्रशान्तिदान्तिर्भज नित्यमादरात् मोक्ष इच्छा जरीराहि विषया दूरतूपै संतोषदया क्षमार्गव अमृत समनित्यादरे सेवन त्या करी. आचार्य सांगतात की जर तुला मोक्षा प्राप्ती अपेक्षित असेल तर कामक्रोधाधिक षड्रिपूंचा भोगविषयांचा जे विषयासारखे असतात तुला सहज व्हावे त्याग साधावा लागेल. तसेच संतोष समाधान क्षमा आणि चित्ताची सरलता म्हणजे आर्जव या अमृता समान दैवी संपत्तीला तुला आत्मसात करावे लागेल. या गुणामृताचे सेवन तुला करावे लागेल. प्रकरण 16 देहासक्ती निंदा. अनुक्षणम यत् परिवृत्य कृत्य मनाद्य विद्या कृतबंध मोक्षणम देह परार्थो यममुष्य पोषणे यसज्जते स्वमनेन हंती अनादि विद्या बंधन त्याग कर्तव्य चुकलो असे प्रतीक्षण परार्थ देह पोषण करुणी सुनाश प्रवृत्त तो असे. अविद्येचे अज्ञानाचे बंधन अनादिकालापासून चालत आलेले असून ते तोडणे हेच परम कर्तव्य होय. ते कर्तव्य टाकून जो केवळ प्रतीक्षण हा परका देहच पोषत असतो असा माणूस केवळ पिंड पोषणाचे अविवेकी काम करून खरे तर स्वनाशाकडे प्रवृत्त झालेला असतो. देह दुसऱ्याचा परका इतरांचा भोगविषय आहे. त्याचा अर्थ असा की माणूस स्वतःला देह समजतो हे अज्ञान आहे. माणूस देह नसून वास्तवात स्वतंत्र आत्मतत्व आहे. देह पंचमहाभौतिक संघात म्हणजे समुच्चय असून माणसाने त्याचा आत्मतत्व प्राप्तीसाठी साधनरूप वापर करणे योग्य आहे. मात्र माणूस स्वतःला देह समजून साधनाला साध्य समजून परक्याला स्व समजून अशा परक्याचे लालन पोषण करतो. याला पिंड पोषण म्हणतात. देहाचे चोजले पुरवणे म्हणजे पंचमहाभूते त्यांच्या पंचतन्मात्रा आणि पंचभोग विषय यांचे कोड कौतुक करणे आहे. हे कोड कौतुक परक्याचे आहे. यालाच परार्थ म्हणतात. स्वार्थ म्हणजे स्वरूप नीट जाणणे ओळखणे व ज्ञानरूप देहाधिक बंधना पलीकडे जाणे. त्याशी शरीर पोषणार्थी सन आत्मानं दिदृक्षति ग्राहं दारुया कृत्वा अधीन तरतुं सइच्छति. शरीर पोषणार्थी जरी आत्मतत्व पाहू इच्छितो काष्ठाधारे नदी पार ऐसा नर जाऊ इच्छितो. शरीराचे पोषण करणाऱ्याने
तत्वदर्शनाची इच्छा करणे, शरीराचे पोषण करणाऱ्याने आत्मतत्व दर्शनाची इच्छा करणे म्हणजे नदी पार करून इच्छिणाऱ्याने काठीच्या आधाराने आपण पलीकडे जाऊ असे म्हणण्यासारखे वेगळेपणाचे आहे. आत्मप्राप्तीसाठी आत्मतत्व प्राप्तीसाठी खास प्रयत्नांची गरज असते. सहजासहजी हा संसार सागर खातपीत मजा मारत आणि पिंड पोषणात मशगूल असताना पार करणे केवळ अशक्य आहे. त्याशी मोह एव महामृत्यू मुक्षोर व पुरादिषु मोहो विलिंगितो येन स मुक्ती पदमहती. मुक्षुचा महामृत्यू शरीर मोह चिराहतो. हित मोह स्वभावे जो मोक्ष अधिकारी राहतो. शरीराचा मोह हाच खरे तर मोक्षेच्छा असलेल्याचा महामृत्यू आहे. ज्याने स्वाभाविकरित्या मोहावर विजय मिळवला अशा चितमोहीसाठी मोक्ष हा त्याचा अधिकार सत्वच असतो. 84 मोहम जयी महामृत्यू देहधारा सुतादिषु यम जित्वा मनुयो यान्ति तद्विष्णो परमं पदम. देह पत्नी पुत्र मोह महामृत्यूसी जिंकियो ऐसा मुनी परमश्रेष्ठ विष्णू पदासी पावितो. देह पत्नी पुत्र मोह यांचा महामृत्यूच असून देह पत्नी पुत्र मोह यांचा मोह महामृत्यू असून या मोहांवर तो जे मिळवतो ऐसा मोहजयी मुनी परमश्रेष्ठ विष्णू पदाला प्राप्त होतो. स्थूल शरीर धर्म प्रकरण 17 श्लोक 85. स्नायू मेदो मज्जास्ति संकुलम पूर्णमुक्त पुरीशाभ्याम स्थूलम निंद्यमिदं वपुः. अंगमांस रक्त स्नायू मेदस्थि संकुल मलमूत्र संपूर्ण राही निंदनीय देहा स्थूल. स्वतःला देह समजल्याने सर्वनाश ओढवतो म्हणून अंग मांस रक्त स्नायू चरबी अस्थि यांच्या संघात रूपी मलमूत्र याने भरलेल्या देहाला किंवा स्थूल देहाला आचार्याने निंदनीयच म्हटले आहे. पुढे 86 पंचीकृतेभ्यो भूत स्थूलेभ्यः पूर्वकर्मणा समुत्पन्नमिदं स्थूलं भोगायतनमात्मनः अवस्था जागरस्तस्य स्थूलार्थानुभवोऽतः. पूर्वकर्म प्राप्त स्थूलेह पंचमहाभूत निर्मित स्थूलदेही सदाराही आत्मा भोग सुखरत. भोगाभिमुख जरी आत्मा भोग भोगी जो जागृत. हे पंचमहाभूत निर्मित स्थूल शरीर पूर्व कर्मानुसारी प्राप्त होत असून ते आत्म्याला भोगसुख देणारे येथे जखडून ठेवणारे भोगस्थान आहे. आत्मा भोगाभिमुख असतो तेव्हा तो या भोगांचा अनुभव जागृतीत घेतो. 87 बाह्येंद्रिये स्थूल पदार्थ सेवाम प्रचंदनस्यादि विचित्र रूपाम करोतीव स्वमेतदात्मना तस्मात् प्रशस्तिर्वपुषोश्च जागरे. तादात्म्य साधुनी जीव विविध भोग भोगितराहतो. माला चंदन मनोहारी रूपासी इंद्रियानि सेवितो. स्थूल देहासी प्राधान्य जेव्हा जीव भोग जागृत राहतो. जीव जेव्हा भोग विषयांची तद्रूप होऊन भोग भोगतो तेव्हा तो माला किंवा पुष्पमाला चंदन मनोहारी स्त्री इत्यादी विविध भोग विषय बाह्य इंद्रियांनी सेवन करतो. म्हणून या स्थूल देहाचे महत्व त्याच्या जागृतीचे महत्व किंवा प्रधानत्व भोग लालसेत असते. म्हणून स्थूल देह हा प्रधानत्वे मुख्यते करून भोग लालसेतच असतो. 88 सर्वोपि बाह्य संसार पुरुषस्य राशया विद्धि देहमिदं स्थूलं गृहवद्गमेदिना. या कारणे बाह्य जगताची जाणीव नित्य होत राहते. स्थूल देह जाणीतया गृह समजो असे. येथे आचार्याने स्थूल देहाला एखाद्या गृहस्थाच्या घरासम म्हटले आहे. घरासम म्हणजे घरासारखे म्हटले आहे. म्हणजे घर व देह यांना समतुल्य देखील आहे. याचे आधारे किंवा आश्रयाने किंवा कारणाने सतत बाह्य जगाची जाणीव होत राहते त्याला स्थूल देह म्हणावे. असा स्थूल देह एखाद्या संसारी माणसाच्या
घरासारखाच असतो. म्हणजे स्थूल देह आणि गृहस्थाचे घर. घर जसं घर आणि बाह्य गोष्टी जाणीव देतो तसं स्थूल देह स्वतःला जाणताना बाहेरचंही जाणतो. म्हणून या कारणे बाह्य जगताची जाणीव नित्य होत राहते. स्थूल देह जाणीत या गृहस्थ गृह समत्व असे. येथे आचार्यांनी स्थूल देहाला एखाद्या गृहस्थाच्या घरासम म्हटले आहे. म्हणजे घर व देह यांना समतुल्य लेखिले आहे. याच्या आधारे किंवा आश्रयाने किंवा कारणाने सतत बाह्य जगाची जाणीव होत राहते त्याला स्थूल देह म्हणावे. असा स्थूल देह एखाद्या संसारी माणसाच्या घरासारखाच असतो. 89 स्थूलस्य संभव जरा मरणानि धर्मा स्थौल्यादयो बहुविधा शिशुभाद्यवस्था वर्णाश्रमादी नियमा बहुधायमासु पूजा वमान बहुमान मुखाविशेषा स्थूल देहा जन्म जरा मरण स्थौल्य बालपण धर्म राहती वर्णाश्रम नियम पूजा मानापमान विशेष राहती. या स्थूल देहाला जन्म वृद्धत्व मरण स्थूलता बालपण आदी अवस्था संभवतात. त्यांना स्थूल देहाचे धर्म म्हणतात. तसेच स्थूल देहधारी समाज वर्णाश्रम पूजाविधी मान सन्मान अपमान इत्यादी वैशिष्ट्याने युक्त असतो. 18 दशेंद्रिये बुद्धींद्रियाणि श्रवणं त्वदक्षि घ्राणं च जिह्वा विषयावबोधनात् वाक्पाणिपादं गुदमप्युपस्था कर्मेन्द्रियाणि क्रवणेन कर्मसु कानत्वचानेत्र नाक जिह्वादी पंचज्ञानेन्द्रिये राहती. तैसी वाणी हस्तपाद गुद उपस्थादि कर्मेंद्रिय बोलती. विषय ज्ञान कर्म पूर्ती असती हेतूच्या अवयापती. कान त्वचा नेत्र नाक आणि जिव्हा ही पंचज्ञानेंद्रिय असून त्याद्वारे अनुक्रमे श्रवण स्पर्श रंग रूप गंध आणि रुची या विषयांचे ज्ञान होते. तर वाचा हात पाय गुद आणि उपस्थ म्हणजे लिंग त्याद्वारे अनुक्रमे भाषण कृती चाल मलमूत्र निस्सारण तथा संभोग आदी कर्मांची पूर्ती किंवा पूर्तता म्हणजे समाधान केली जाते. तर पंच ज्ञानेंद्रियांनी ज्ञान मिळते आणि पंच कर्मेंद्रियांनी कर्म केली जातात. अशा पंच आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना मिळूनच दशेंद्रिय म्हणतात. आता प्रकरण 19 अंतःकरण चतुष्टय. श्लोक 91 निगत्यन्तेऽन्तःकरणं मनोधि रहं कृतिश्चित्तमिति स्ववृत्तिः मनस्तु संकल्प विकल्पनादिभिः बुद्धि पदार्था देवता धर्मता अध्याभिमानादहमित्यहं कृति स्वार्थानुसंधान गुणेन चित्तं चारवृत्ती धारण करी अंतःकरण चतुर्विध राही मन बुद्धी अहंकार चित्त चार नामानी ओळखले जाई. संकल्पी विकल्पी मन पदार्थ निश्चय वसे बुद्धी नेहमी करी अहंकार इष्ट चिंतनी रमे चित्त ते फार. अंतःकरण मन बुद्धी अहंकार चित्त अशा चार तऱ्हेने ओळखले जाते. चार तऱ्हेच्या वृत्तीने प्रेरित झाल्यामुळे त्या चार प्रकाराला मिळून अंतःकरण चतुष्टय असे म्हणतात. अंतःकरणाचा जो भाग संकल्प विकल्पात गुंतलेला असतो त्याला मन म्हणून ओळखतात. वस्तू किंवा पदार्थाची ओळख पटवणाऱ्या निश्चयात्मक किंवा विधानात्मक ठाम बोलणाऱ्या भागाला बुद्धी असे म्हणतात. सतत अहंकाराने बोलणाऱ्या कप्प्याला अहंकार असे म्हणतात. तर स्वार्थ प्रेरित इष्ट चिंतन करणाऱ्या भागाला चित्त असे म्हणतात. वास्तवात अंतःकरण एक आणि एकमेव आहे. त्याचे चार कप्पे किंवा भाग नसून ती केवळ कल्पना आहे. मात्र अंतःकरण संकल्प विकल्प निश्चयात्मक बुद्धी मी अशी केवढी आणि इष्ट विषयी किंवा वस्तूंचे चिंतन अशा चार तऱ्हेने वृत्तीने प्रेरित होते. तेव्हा त्या वृत्तीनुसार त्याला अनुक्रमे मन बुद्धी अहंकार चित्त असे चार कप्पे मिळून संबोधले आहेत. चार कप्पे मिळून अंतःकरण हे आत असलेले करण किंवा इंद्रिय साधन जे खोलवर आत आहे त्याला अंतःकरण म्हणतात. आणि त्याचे मनबुद्धी अहंकार चित्त असे
त्यांच्या प्रवृत्तीनुसार केलेले हे काल्पनिक विभाग आहेत. प्रकरण 20 पंचप्राण. प्राणापानव्यानोदा दान समान भवत्यसौ प्राणः स्वयमेव वृत्तिभेदाद्वि वृत्तिभेदात् सुवर्ण सलिलादिवत् प्राणापानव्यान उदान समान ऐसे पंचप्राण राहती सुवर्ण जल समान प्राण विकारवश पंचभेदासी पावती. वास्तवात एकमेव प्राण जो सुवर्ण आणि जल समान म्हणजे गुणयुक्त असतो तो विकारवश किंवा वृत्तीवश होऊन 5 भेदात विभागला जातो. त्या 5 भेदांनाच प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशा नावाने पंचप्राण म्हणून ओळखले जाते. प्रकरण 21 सूक्ष्म शरीर. श्लोक 93. वाघादि पंच, श्रवणादि पंच, प्राणादि पंचाभ्यमुखादि पंच, बुद्ध्याद्य विद्या पिच काम कर्मणे ऊर्यष्टकम सूक्ष्म शरीरमाहु. पंचकर्म पंच ज्ञानेंद्रिय पंच प्राण पंच महाभूते अंतःकरण चतुष्टय अविद्या काम कर्म अष्टांगे सूक्ष्म शरीरा. पंचकर्मेंद्रिय म्हणजे वाणी, हात, पाय, गुरु, उपस्थ. पंच ज्ञानेंद्रिय श्रवण, प्रसार, नेत्र, नाक, जीभ. पंच प्राण प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पंच महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, अहंकार, चित्त. अविद्या काम म्हणजे वासना आणि इच्छा आणि कर्म अशी 8 अंगे सूक्ष्म शरीराची असतात. म्हणजे अष्टांगांनी युक्त असे हे शरीर असते. म्हणून पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिये, पंच महाभूते 3 झाली. अंतःकरण चतुष्टय 4, अविद्या 5, काम 6 आणि कर्म अशी पंच ज्ञानेंद्रिये परत आहे का. पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये 2, पंच प्राण 3, पंच महाभूते 4, अंतःकरण चतुष्टय 5, अविद्या काम 6, 7 आणि कर्म 8 अशी 8 अंगे सूक्ष्म शरीराची असतात. म्हणजे त्या अष्टांगाने युक्त असलेल्या शरीराला सूक्ष्म शरीर म्हणतात. श्लोक 94. इदं शरीरं शृणु सूक्ष्म संज्ञितं लिंगं त्वपंचीकृत भूत संभवं सभासनं कर्म फलानुभावकं स्वज्ञानतो नादि उपाधिरात्मना अपंचीकृत सूक्ष्म शरीर लिंग शरीर असेही बोलती या. वासना प्रेरित होई कर्म फलानुभव देत ते राई. आता सूक्ष्म शरीर भेद न जाणे स्वस्वरूप ज्ञानी अनादि आत्मोपाधी सूक्ष्म शरीरा देय ज्ञानी. हे शिष्या काळजीपूर्वक हे शरीर अपंचीकृत आहे. हे जे आपलं सूक्ष्म शरीर आहे ते अपंचीकृत आहे. अशी जी पंचमहाभूते त्यांच्यापासून बनलेले असते. हे शिष्या काळजीपूर्वक हे शरीर अपंचीकृत अशी जी पंचमहाभूते त्यांच्यापासून बनलेले असते. हे जे आपण सूक्ष्म शरीर म्हणतो ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी जी 5 महाभूते आहेत त्याच्यापासून जरी बनलेलं असलं तरी ते अपंचीकृत म्हणजे या 5 महाभूतांचं गुणमेलन न होता, संमेलन न होता असं बनलेलं हे जे सूक्ष्म शरीर असतं हे ध्यानात घे. आणि हे जेव्हा पंचीकरण न होता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतांचं पंचीकरण एकत्वाने एकत्र न येता जेव्हा हे सूक्ष्म शरीर असतं तेव्हा त्याला लिंग शरीर म्हणतात. आणि असा हा लिंग असे हे सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर हे नेहमी वासनेने युक्त असते. त्यामुळे तो वासनाजन्य कर्मफळांचा उपभोग घेणारा अनुभवक असतो. मात्र या लिंग देहाला किंवा सूक्ष्म देहाला आत्म्याचे ज्ञान नसते. म्हणून त्याला आत्म्याची अनादि उपाधी असे म्हणतात. हे शिष्या काळजीपूर्वक हे शरीर अपंचीकृत अशी जी पंच महाभूते त्यांच्यापासून बनलेले असते त्यालाच लिंग शरीर किंवा लिंगदेह असे म्हणतात. हा लिंगदेह नेहमी वासनेने युक्त असतो. त्यामुळे तो वासनाजन्य कर्मफलांचा उपभोग घेणारा म्हणजे अनुभवक असतो. मात्र या लिंगदेहाला किंवा सूक्ष्म देहाला आत्म्याचे ज्ञान नसते. म्हणून त्याला आत्म्याची अनादि उपाधी असे म्हणतात. या आधी श्लोक त्यांना वर्णन केलेल्या
8 पुराणे हे सूक्ष्म शरीर बनलेले असते. एक कर्मेंद्रिय, एक पंच कर्मेंद्रिय, एक पंच ज्ञानेंद्रिय, 3 पंचप्राण, 4 पंच महाभूते, 5 अंतःकरण चतुष्टय, 6 अविद्या, 7 काम म्हणजे वासना आणि इच्छा आणि 8 कर्म अशी ही सूक्ष्म शरीराची अष्टांगिक व 8 पुढे म्हणजे नगरी होत. त्या सूक्ष्म शरीराला लिंगदेह असेही म्हणतात. त्या लिंगदेहातच व्यक्तीमधील सुप्त प्रेरणा उपसलेल्या असतात. म्हणजे सूक्ष्म शरीर हे आधी आहे. त्यानंतर पंचीकरण प्रक्रियेतून सर्व स्थूल देह निर्माण होतात आणि अशा स्थूल देहात वास करून सूक्ष्म देह किंवा लिंग देहाचा मालक देही किंवा क्षेत्रात वसणारा क्षेत्रज्ञ पूर्व कर्मानुसारी वासनोपभोग घेतो. येथे समजून घ्यायचे हे आहे की जे स्थूल आहे ते त्याच्या पूर्वीच्या सूक्ष्म अवस्थेमधूनच निर्माण होते. म्हणून आधी सूक्ष्म किंवा लिंग देह आणि तदनंतर पंचीकरण म्हणजे सूक्ष्म तन्मात्रांच्या स्थूलीकरणाने बनलेला निर्मित स्थूल देह. आधी सूक्ष्म किंवा लिंग देह आणि त्यानंतर पंचीकरणातून बनलेला स्थूल देह. सूक्ष्मते आधी आणि स्थूलते नंतर. 95 स्वप्नो भवत्यस्य विभक्तवस्था समात शेषेण विभाति यत्र स्वप्ने तु बुद्धी स्वयमेव जागृत काली नानाविध वासनावी कर्त्रादिभावं प्रतिपद्य राजते यत्र स्वयं ज्योतिरहं परात्मा स्वप्नात अभिव्यक्त होता हे अलिप्तते राही. स्वप्नात अभिव्यक्त होता हे अलिप्तते राही. भिन्न पदार्थ रूपा चैतन्याद्वारे अनुभवित राही. जागृतीत राही जेव्हा वासना उपभोगई गेई कर्ता रूपे तेव्हा बुद्धी म्हणून ओळखले जाई. सूक्ष्म शरीर स्वप्नामध्ये अभिव्यक्त होते तेव्हा ते चैतन्य रूपाने भिन्न भिन्न पदार्थांचा अनुभव घेते. मात्र ते सूक्ष्म शरीर म्हणून स्वप्नातील स्वतःला वेगळे ठेवते. जागृतीत ते बुद्धी रूपाने कर्ता म्हणून विविध वासना उपभोगते. सारांश सूक्ष्म शरीर स्वप्नात चैतन्य तर जागृतीत बुद्धी म्हणून कार्यरत असते. म्हणजे ते स्वतःला वेगळे ठेवून अनुक्रमे चैतन्य व बुद्धी रूपे स्वप्नात व जागृती रत असते. येथे मतितार्थ हा की अष्टांगयुक्त शरीर वासना प्रेरित झाल्यावर वेगवेगळ्या अवस्थात वेगवेगळ्या अंगांचा वापर करून उपभोगात रत असते. येथे उपभोग जीव घेतो. शरीराच्या विविध अंगाने हा भोग घेणे चालू असते. आत्मा भोग घेत नसतो हे महत्वाचे समजावे. असतो. पुढील निरूपण उद्या.